एखाद्या संस्कृतीमध्ये माणसाचे परस्पर संबंध हे कसे आहेत या मुद्द्यावरती त्या संस्कृतीची योग्यता जोखली गेली पाहिजे. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर या बाबतीत आदिवासी संस्कृतीकडनं आपण सगळ्यांनी शिकण्याजोगं खूप आहे. दे हॅव सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ द नेचर. म्हणजे शाश्वत काय आहे तर बदल हाच शाश्वत आहे. ही निसर्गाच्या जवळ जाणारी संस्कृती आहे. मला आदिवासी संस्कृतीमध्ये हा मिनिमलिझम आढळतो. पैसा कमावणे आणि तो जास्त कमावणे हा मुद्दा त्यांच्या डोक्यात नसतो, त्या संस्कृतीच्या डोक्यात नाही. माझं म्हणणं असं आहे की या संस्कृतीचा वेगळेपणा लक्षात घेऊन आपल्याला या संस्कृतीच्या अभ्यासासाठी वेगळ्या व्याख्या बनवाव्या लागणार आहेत. नमस्कार. पर्ण दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये मी अपर्णा नाडगवणे आपणा सर्वांचं स्वागत करते. दरवर्षी आपण दिवाळी अंकाच्या माध्यमातून विविध विषय मांडलेले आहेत. यावर्षीचा आपला विषय आहे संस्कृती. आता सध्याच्या वातावरणामध्ये एखादी घटना घडते, काहीतरी विषय होतो आणि मग अमुक एक संस्कृती होती किंवा अमुक एक आपली संस्कृती नाही असं म्हटलं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संस्कृती म्हणजे नेमकी काय हे नवीन पिढीला माहिती व्हावं. आता संस्कृती म्हणजे मॉल किंवा स्टेटस अशा अनुषंगानं नवीन पिढीला माहिती आहे. पण संस्कृती हा इतका मर्यादित विषय नाहीये. खूप मोठे आयाम आहेत आणि म्हणून ही माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून आपण संस्कृती हा विषय घेतलेला आहे. संस्कृती म्हणलं की ग्रामीण संस्कृती, शहरी संस्कृती आहे, दागदागिन्याची संस्कृती आहे, जत्रांची आहे, शेतीचे आहे. असे नानाविध आयाम आहेत संस्कृतीचे. पण आपलाच एक समाज घटक आहेत आदिवासींचा, त्यांचीही वेगळी संस्कृती आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर हा विषय आपल्या समाजापासून दूर आहे, परंतु त्यांची जी संस्कृती आहे ती खरंच अभ्यासण्यासारखी आहे आणि म्हणूनच या विषयावर माझ्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी. आदिवासी शिक्षणाचा कॅलिडोस्कोप या पुस्तकाचे ते लेखक आहेत. याशिवाय अनलॉक लर्निंग ही 2 पुस्तकं आदिवासींच्या विषयाशी त्यांची प्रकाशित झालेली आहे. त्यांची दुसरी ओळख अशी आहे की ट्रायबल आदिवासी विकास महाराष्ट्र राज्याचे आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. आदिवासी संशोधन केंद्र जे आहे पुण्यामध्ये त्याच्याही आयुक्त पदाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. त्यामुळे या विषयाशी संवाद साधण्याची किंवा उकल करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. मी आता म्हटलं त्याप्रमाणे आदिवासी संस्कृतीची माहिती आपण आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवायची आहे. काय आहे ही आदिवासी संस्कृती? सर्वप्रथम हा विषय निवडल्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. आणि आत्ता तुम्ही म्हटलात त्याच्याप्रमाणे आदिवासी हा एक समाज घटक आपल्या समाजातला आहे, पण त्याच्या संस्कृतीबद्दल आपल्याला फारसं काही माहिती नसतं. विशेषतः महानगरांमध्ये राहणारी जी मुलं आहेत किंवा नागरिक आहेत यांना आदिवासी संस्कृतीबद्दलची फारच थोडी कल्पना असते आणि काही असलीच कल्पना तर ती तितकीशी बरोबर असते असं नाही. बरोबर. म्हणजे अनेक समज गैरसमज असे आदिवासी संस्कृतीबद्दल मनामध्ये असतात. मी जेव्हा आदिवासी विकास आयुक्त म्हणून किंवा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा आयुक्त म्हणून सुमारे 3 वर्ष मी काम केलं आणि ते करताना मला या संपूर्ण आदिवासी जनसमूह जो आहे महाराष्ट्रातला, बरं, त्या जनसमूहाबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या अर्थकारणाबद्दल, त्यांच्या समाजकारणाबद्दल मला काही माहिती घेण्याची संधी मिळाली. आणि मला या विषयात रस असण्याचं असं एक कारण झालं की मी जेव्हा अमरावती जिल्ह्यात माझं पोस्टिंग होतं तेव्हा मी माझी PhD सुद्धा आदिवासी संदर्भात विषयावरतीच केली. म्हणून विषयच एकूण माझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारलात की आदिवासी संस्कृती म्हणजे काय आहे, आता खरं म्हणजे संस्कृती म्हणजे काय याच्याबद्दल अनेक विद्वानांची मतमतांतरं आहेत. तुमचं म्हणणंही सांगितलं तरी चालेल. सांगेन मी जरूर. पण मला असं वाटतं की ती एक खूप मोठी व्यापक अशी गोष्ट आहे आणि संस्कृती म्हणजे काय याची व्याख्या करण्यापेक्षा
त्याचं वर्णन करण्याकडे मी जास्त भर देईन. थोडंसं आपण जर एकूणच मानवी इतिहासाकडे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की पूर्वी तर सगळीकडे जंगलच होतं. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र सुद्धा दंडकारण्याचा एक भाग होता हो. आणि सगळीकडे अफाट पसरलेलं जंगल. अरण्य हा. असं या सगळ्या भूभागाचं स्वरूप होतं. आणि एकूणच मानवी प्रगती तथाकथित आपण ज्याला म्हणतो हा सगळा नागरीकरणाचा इतिहास आहे. म्हणजे आधी राजधान्यांची शहरं ज्यांची आपण पुराणांमध्ये सुद्धा नावं वाचतो, नंतर इतिहास काळामध्ये सुद्धा काही मोठी शहरं, व्यापारी पेठा अशा तयार झाल्या आणि आजूबाजूचा जो ग्रामीण भाग आहे त्याचं नागरीकरण होत गेलं आणि हे सगळं होत असताना या नागरीकरणालाच इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन म्हटलं गेलं, संस्कृती म्हटलं गेलं. आता प्रत्यक्ष घडताना कसं घडलं असेल याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पूर्वी सगळीकडे जे घनदाट असं अरण्य होतं, या अरण्यामध्ये राहणारे तिथले मूल निवासी असे काही जे लोक होते जे या नागरीकरणामध्ये सामील झाले नाहीत. अनेक कारणं असतील त्याला. आणि मग शेवटी नगर म्हणजे काय तर पॉप्युलेशन ही एकत्र कॉन्सन्ट्रेट झाली, केंद्रीभूत झाली आणि म्हणून शहरं तयार झाली. खेड आणि शहर याच्यामध्ये फरक हाच आहे ना की पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या जेव्हा केंद्रीभूत होते व्यवसायाच्या दृष्टीनं नगरांमध्ये नगर तयार झाली आणि तिथल्या काही आर्थिक संधी, रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संधी याच्यामुळे नगरं वाढत गेली. पण हे एकीकडे होत असतानाच एक दुसरा समूह जो वनसंस्कृतीमध्ये वसलेला होता, जी आदिम संस्कृती होती, जी मूळची होती, असे जे घटक होते हे घटक मात्र जंगलामध्येच राहिले आणि ते या नागरी संस्कृतीमध्ये सहभागी झाले नाहीत. म्हणजे नागरी संस्कृतीपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारच्या धारणा असलेला हा जो समूह होता त्यांना आपण जमाती म्हणू. या जमाती डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये तिथेच राहिल्या. जमाती म्हणजे एकत्र राहणारा एक समूह, माणसांचा समूह ज्यांच्यामध्ये काही सारखेपणा आहे अशा लोकांचा समूह. तर हे जे डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणारे समूह होते, जमाती होत्या, यांची नागरीकरणाशी फारकत होती आणि मूळ ज्या मानवी प्रेरणा आहे आणि आदिम पद्धतीनं जगणं आहे त्या पद्धतीने जगत ही हा जो समूह आहे हा वर्षानुवर्ष अक्षरशः हजारो वर्ष हा तसा राहिला. पुढे तथाकथित प्रगतीच्या नावाखाली नागरीकरण वाढत गेलं, नागरीकरणाबरोबर निर्वनीकरण वाढत गेलं आणि निर्वनीकरण होता होता आपल्याला आजची परिस्थिती अशी दिसते की अतिशय थोड्या क्षेत्रावरती आता जंगल शिल्लक आहेत. डोंगरी भागामध्ये जंगल शिल्लक आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती निर्वनीकरण झालेलं आहे आणि नागरी संस्कृतीचा प्रादुर्भाव झालेला आहे. प्रादुर्भाव हा शब्द मी थोडासा जाणीवपूर्वक वापरतो. एखाद्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव व्हावा तसा नागरीकरणाचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यात ही जी काही मूळ गोष्ट होती, मूल निवासी अशा सगळ्या समूहांचं ही जी काही ओरिजिनॅलिटी होती ही जंगलामध्ये, डोंगरामध्ये ढकलली गेली आणि ती तिथेच राहिली आणि त्यालाच आपण आज आदिवासी असं म्हणतो. आदिवासी हा शब्दही काही आधी नव्हता, आधी डिप्रेस्ड क्लासेस असं म्हणायचं. आपल्या घटनेमध्ये आदिवासी या शब्दाचा खरा उल्लेख झाला आणि त्यांनी आदिवासी जमात कोणत्या हे प्रेसिडेन्शियल ऑर्डरने 1950 साली निश्चित केलं. पण आदिवासी जमातीची वैशिष्ट्य काय असावी, काय असतात ही मात्र केंद्र शासनाने निश्चित केलेली आहे आणि आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल कारण आपण आदिवासी हा फार सहजी शब्द वापरतो, पण महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 प्रमुख घटकांमध्ये विभागलेल्या 181 आदिवासी जमाती महाराष्ट्रात राहतात. 181 आदिवासी जमाती याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यापासून ते महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती सातपुडा पर्वत, तिकडे मेळघाटाचा भाग आणि मग गोंदियाकडून गडचिरोली पर्यंत खाली. मी गमतीनं नेहमी असं म्हणतो की मला आदिवासी हा जो एक निसर्ग सुंदर
असा परिसर आहे. ही महाराष्ट्राची मुंडावळ आहे असं मी नेहमी म्हणतो. आपण जर क्या बात आहे. महाराष्ट्राचा हा. नकाशा पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की ठाण्यापासून सुरू होऊन उत्तर सीमेवरून ती गडचिरोलीला खाली उतरते. अर्थात मधल्या भागातही काही आदिवासी ते आहेत, पुणे आहेत. जिल्ह्यातही आहेत, सोलापुरातही पण आहेत, मग मधल्या भागात. आदिवासी आणि वनवासी दोन्ही लोक सारखेच आहेत की काही व्याख्यांचा फरक आहे? वनवासी हा शब्द काही विशिष्ट संघटना हम्म. आदिवासी या शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरताना दिसतात वापरताना दिसतात. आणि त्याच्याबद्दल बरीच मतांतर मतांतर आहेत. आहे. बर. परंतु त्या त्या संघटनांना सुद्धा वनवासी या शब्दाचा अर्थ आदिवासी असाच अपेक्षित आहे असतो असं माझ्या तरी निदर्शनाला आलेलं आहे. माझा थोडासा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन असा आहे की वनवासी असं म्हटलं की वनात राहणारे गैर आदिवासी लोकसंख्या सुद्धा सुद्धा येऊ त्याच्यामध्ये शकतात. येऊ शकते. बरोबर. परंतु आदिवासीमध्ये राज्यघटनेने आखून दिलेल्या चौकटीत बसणाऱ्या बर. अशा ज्या जमाती आहेत त्या जमातींची काही व्यवच्छेदक अशी लक्षणं आहेत. त्या लक्षणांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक प्रकारचा संकोची स्वभाव आणि बाहेरच्या समूहांशी संवाद साधण्यासाठीची नसलेली तयारी, शायनेस असा शब्द वापरलेला आहे. हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे आदिवासी जमातीचं. म्हणजे संकोची असं त्यांना म्हटलेलं आहे. आणि डिस्टिंक्टिव्ह कल्चर म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारची संस्कृती या जमातींची असते. हो, म्हणजे तुम्हाला मी ते विचारणारच होते. संस्कृतीचा उल्लेख आपण केलात की एवढ्या व्यापक स्वरूपामध्ये हे सगळे आदिवासी आहेत. अर्थातच त्यांची संस्कृती त्यांनी जोपासलेली आहे. कोणकोणती संस्कृती त्यांच्यामध्ये रुजलेली आहे? मी आपल्याला काही उदाहरणं सांगेन. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेमधल्या आकडेवारीच्या आधारावर असं म्हणता येतं की 1,05,00,000 आदिवासी जनता आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 11.35 कोटी 2011 प्रमाणे आपण जर गृहीत धरली तर त्याच्या जवळपास 9% ही आदिवासी जनता आहे. भारतामध्ये सुद्धा जर विचार केला आपल्या देशाचा तर मध्य भारतामध्ये आदिवासी समूहांचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. कारण तो जो डोंगरी आणि जंगलाचा असा तो भाग आहे सेंट्रल इंडियामध्ये. भारताच्या एकूण आदिवासी लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये 10.26% एवढे आदिवासी महाराष्ट्रात राहतात. भारताच्या एकूण रेशोपैकी. हो. आणि भारतामधल्या महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे जास्तीत जास्त आदिवासी संख्या असलेली. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमध्ये आज ही आदिवासी जनता मोठ्या प्रमाणात दिसून येते. बर. आता हे कोण लोक आहेत तर मी जे तुम्हाला सांगितलं की 45 मुख्य घटक आणि 181 जमाती आणि त्यांच्या जवळपास प्रमुख भाषा 40 असं या समूहाचं सगळं वर्णन आहे. याच्यामध्ये मेळघाटात राहणारे कोरकू आहेत, ठाण्यातले कातकरी आहेत, भिल आहेत, गडचिरोली चंद्रपूर भागात राहणारे गोंड आहेत, माडिया गोंड आहेत, कोलाम आहेत, कोकणा आहेत, वारली आहेत, ठाकर आहेत. तर अशा या ज्या जमाती आहेत, परधान आहेत, या सगळ्या प्रत्येक जमातीचं काही ना काही वैशिष्ट्य आहे, वेगळेपणा आहे. म्हणजे आपण नुसतं आदिवासी संस्कृती असं म्हणून ते खरं सगळं आपल्याला कळणार नाही. तर प्रत्येक जमातीची संस्कृती काही ना काही वेगळी आहे आणि त्याबद्दल जेवढा अभ्यास आणि विचार व्हायला पाहिजे, आदिवासी भाषांचा जेवढा अभ्यास आणि विचार व्हायला पाहिजे तेवढा अद्याप झालेला नाही असं मला एक अभ्यासक या नात्याने वाटतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. माझी मुलगी श्वेता ही खगोलशास्त्रामध्ये सायन्स कम्युनिकेटर म्हणून काम करते. मध्यंतरी तिच्याशी बोलताना असा विषय झाला की आपल्या आकाशात दिसणाऱ्या नक्षत्रांच्या कथा हिंदू मायथॉलॉजीनुसार, इजिप्शियन मायथॉलॉजीनुसार, ग्रीक मायथॉलॉजीनुसार किंवा चायनीज किंवा जॅपनीज या वेगळ्या वेगळ्या कथा आहेत. पण आदिवासींची जी मायथॉलॉजी आहे त्याच्यामध्ये या नक्षत्रांच्या कथा वेगळ्या आहेत. पण त्याचं संकलन आपल्याला केलं पाहिजे. त्यांच्याकडे जशी आपल्याकडे पूर्वी मौखिक परंपरा होती त्याप्रमाणे आदिवासींमध्ये मौखिक परंपरा असू शकते. त्याचा शोध घेऊन या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करणं हे खूप मोठं काम आपल्या सगळ्या सुजाण भारतीय नागरिकांसाठी गोष्ट आहे की त्यांच्याकडे ही आकलन क्षमता आहे आणि ती आपल्याला त्यांच्याकडून काढून घेणं खरं मोठं काम आहे.
तर ज्ञानाचा अक्षरशः महासागर आहे. म्हणजे मी आपल्याला सांगतो की आता अलीकडे रानभाज्या महोत्सव भरवले जातात. हो. आदिवासींच्या ज्या रानभाज्या आहेत हं. त्याच्या ज्या मी स्वतः त्याच्या चवी घेतलेल्या, त्याची बनवण्याची पद्धत, त्याचा रुचकरपणा, म्हणजे जंगलातली सकसता. सकसता, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, जंगलातली जी संसाधनं आहेत हं. त्याचा वापर करून त्यांनी बांधलेलं घर, हं. त्यांचे कपडे असतील हं. जुन्या काळातले, किंवा आहार असेल. हं. अर्थातच प्रगतीच्या सगळ्या या रेट्यामध्ये, नागरीकरणाच्या रेट्यामध्ये आता आदिवासी समाजामध्ये खूप बदल होत चाललेले आहेत. हं. आणि आदिवासी संस्कृती आपण ज्याला म्हणतो त्याचं आपण आता तातडीनं डॉक्युमेंटेशन करण्याची गरज गरज आहे. निर्माण झाली आहे. कारण काही काळानंतर नव्या पिढ्या या पुन्हा शहरीकरणातच जर आलेल्या दिसल्या तर ती मूळ आदिवासी संस्कृती, ते डॉक्युमेंटेशन. किंवा आपण कलेबद्दल म्हटलं तर वारली चित्रकला आहे, मधुबनी चित्रशैली आहे. नृत्याच्या बाबतीत तर आदिवासी लोकनृत्य जी आहेत त्यात ठाण्यातलं लोकनृत्य वेगळं वेगळं, आहे, खानदेशातलं खानदेशातलं वेगळं, वेगळं आहे, मेळघाटातलं कोकणातलं वेगळं आहे, वेगळं आहे. कोकणातलं वेगळं आहे. तर त्यात एवढी व्हरायटी आहे. तर या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन. किंवा आदिवासी वाद्य, हे अक्षरशः चकित व्हायला होतं. अशा प्रकारची वाद्य आहेत, दुर्मिळ होत चालली आहेत ना. नृत्य आहेत, हं. गाणी आहेत, भाषा आहे, शब्द आहेत आणि अतिशय संपन्न अशा काही भाषा आहेत. मी जेव्हा मेळघाटामध्ये म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो, तेव्हा आम्ही मेळघाटातल्या काही शाळांमधून कोरकू भाषेतला शब्दकोश तयार करण्याचा एक प्रयत्न केला. बर. म्हणजे प्रत्येक शाळेतल्या मुलांना आणि मुलांच्या पालकांना विचारून त्या शिक्षकांनी शब्दांची, कोरकू भाषेतल्या शब्दांची आणि त्याच्या अर्थाची एक यादी बनवली. बर. आणि आता नंतर काही इतर तज्ञांनी पुढाकार घेऊन हं. कोरकू भाषेतला शब्दकोश आता आता आलेला बऱ्यापैकी आहे. म्हणजे आकार, असंच इतर भाषांमध्ये पण येण्याची गरज आहे. याची गरज आदिवासींची आहे. जी भाषा काम आहे ती. करण्याजोगं खूप आहे. हं. आणि त्याच्या मागचे प्रश्नही खूप आहेत. त्याच्या मागे जे काही आर्थिक मुद्दे आहेत, विकासाच्या आपल्या कल्पना आहेत. ते थोडंसं स्पष्ट सांगायचं तर मला असं वाटतं बरं का, की संस्कृती जी असते त्याची आपण जर एक मोजमाप लावलं, काहीतरी मोजपट्टी लावली, तर मला 3 मुद्दे असे वाटतात, की त्याच्यावरती ती संस्कृती जोखली गेली पाहिजे. पहिला मुद्दा आहे तो आहे तुम्ही नैसर्गिक संसाधनांचा वापर किती योग्य पद्धतीने आणि शहाणपणाने करता, याच्यावर त्या संस्कृतीची योग्यता जोखली गेली पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला असा वाटतो, की एखाद्या संस्कृतीमध्ये माणसाचे परस्पर संबंध हे कसे आहेत, या मुद्द्यावरती त्या संस्कृतीची योग्यता जोखली गेली पाहिजे. आणि तिसरा आणि कदाचित याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विविध प्रकारच्या कलांना त्या संस्कृतीमध्ये किती वाव मिळालेला आहे. मी तुम्हाला सांगतो या तीनही निकषांवरती आदिवासी संस्कृती ही 100% कसोटीला उतरते. खरं. त्याचं महत्वाचं कारण असं की आता आपण शहरीकरणाचे तोटे म्हणून ज्या गोष्टी म्हणतोय, हे तिन्ही गोष्टी लक्षात घ्या. या तथाकथित नागरी संस्कृतीचे, या तिन्ही गोष्टी तथाकथित नागरी संस्कृतीचे तोटे म्हणून आता समोर यायला लागले. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर, या बाबतीत आदिवासी संस्कृतीकडनं आपण सगळ्यांनी शिकण्याजोगं खूप आहे. बरोबर. म्हणजे ते घर बांधताना जे काही लाकूड वापरतात ते कोणत्या झाडाचं वापरतात, ते काही झाड तोड करून, वृक्ष तोड करून, ते झाड नष्ट करून लाकूड वापरत नाही. फांद्या काढून त्या झाडाचा जीव न देता किंवा ते घर साठवून बांधतात. पण ठेवण्याची त्यांची संस्कृतीच अशाही असेल. पद्धतीचं. दुसरा प्रकार त्यांच्या आहारामध्ये किंवा ते एखाद्या झाडाची पानं जेव्हा जेव्हा तोडतात तेव्हा ते झाड नष्ट होऊ देत नाही. त्याचं कारण असं की इंग्लिशमध्ये फार चांगला शब्द आहे, दे हॅव सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ द नेचर. आदिवासी हे निसर्गपुत्र आहेत. ते निसर्गाबरोबरच राहिलेले आहेत, वाढलेले आहेत. आणि मी नेहमी फार आग्रहाने असं म्हणतो की आपण असं म्हणतो की जिथे जिथे जंगलं टिकलेली आहेत तिथेच आदिवासी आहेत. प्रत्यक्षात उलटं म्हणायला पाहिजे, जिथे जिथे आदिवासी आहेत तिथेच जंगलं टिकलेली आहेत.
म्हणजे आदिवासींनी हे जंगल टिकवलेलं आहे. टिकवून ठेवलंय. हे निसर्गपुत्र ती आहेत, हे वनपुत्र आहेत. परिसंस्थेचा ते भाग होते आणि म्हणून ते टिकलेलं आहे आज. म्हणजे तिथले प्राणी, तिथले पक्षी, तिथली झाडं, तिथल्या वेली, तिथलं पाणी या सगळ्याबरोबरच तिथला आदिवासी हा तर निसर्गाचा भाग आहे आणि हे त्यांच्या संस्कृतीमध्ये प्रतिबिंबित होतं. आणि हे आपण तथाकथित नागरी संस्कृतीनं हे समजून घेण्याची आणि हे त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, शहाणपणाने वापर या म्हणजे कसोटीवरती तर मी विकासाचं मोजमाप काय असेल तर तुम्ही आता जे ते 3 निकष त्यातल्या लावले. पहिल्या निकषावरती आदिवासी संस्कृती 100% उतरते. बरोबर. दुसरा निकष मी जो आपल्याला म्हटला तो म्हणजे परस्पर संबंध. संबंध. तर स्त्री पुरुष समानता आणि विवाह संस्थेच्या अस्तित्वाचे परिणाम हे जर आपण पाहिले तर आदिवासी समूहांमधली परस्परांसंबंधांमधली जी काही मोकळीक आहे, स्त्री पुरुष संबंधांमधली जी मोकळीक आहे, त्यांच्याकडे बऱ्याच अंशी मातृसत्ताक पद्धतीने काम चालतं. बरं. म्हणजे आपण आधुनिक समाजामध्ये स्त्रीचं महत्व आणि मग स्त्री पुरुष समानता या ज्या आपली टर्मिनॉलॉजी आहे ना, त्या संस्कृतीचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की आपण ज्याकडे जाऊ इच्छितो संस्कृती म्हणून, तर तिथं ती लोक पूर्वीपासून आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे असलेला स्त्रीचा सन्मान आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीने परस्पर संबंध आहेत, म्हणजे आपसातली भांडणं कोर्टात न नेता गाव पंचायतीने एकत्र मुखिया किंवा बसून पंचायत सोडवायची. समितीचा. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो असंचयी असा स्वभाव आहे. म्हणजे आदिवासी संस्कृतीचं मला जाणवलेलं आणि लोकांनी, तज्ज्ञांनी सांगितलेलं वैशिष्ट्य असं आहे की ते संचय करत नाही. नागरी संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे की मी माझ्यासाठी, माझ्या पोराबाळांसाठी, माझ्या नातवंडांसाठी आणि 7 पिढ्या पुरेल असा जो हावरटपणा आहे, तो हावरटपणा आदिवासींमध्ये नाही आणि म्हणून ते झाडाची हत्या करत नाही. कारण त्या झाडाची फळं आपल्याला मिळत राहतील हे त्यांना कळतं. त्याचप्रमाणे धान्याचा संचय ते फारसा करत नाही. म्हणजे त्यांचा स्वभाव एक असा आहे की आजच्या पुरतं मला मिळालं, आज मी उद्याचं मिळणार आहे. उद्याचं मिळेल, उद्या मी वेगळे कष्ट करेन, त्याची चिंता करत बसणार नाही. आणि नेमकं हेच आता मॉडर्न मॅनेजमेंट सायन्समध्ये पॉवर ऑफ नाऊ मध्ये आपण याच गोष्टींचा आता अभ्यास करतोय. ती लोक ते प्रत्यक्ष जगतायत. म्हणजे सर तुम्ही आता म्हणालात की हे लोक खूप समाधानी आहेत, आजचा दिवस आनंदात घालवतात आणि म्हणूनच मग त्यांच्या ज्या कला आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर आल्यात असं म्हणायचं का? कारण त्यांची गाणी खूप वेगळ्या लयीची आहेत, नृत्य वेगळ्या लयीचं आहे. कदाचित समाधानी वृत्ती असल्यामुळं मग ही कला जास्त उठावदार. एक्झॅक्टली मला असं म्हणायचं आहे की एखादा समूह सांस्कृतिक दृष्ट्या जेव्हा श्रीमंत आहे असं आपण म्हणतो, त्याचं लक्षणच मुळी हे आहे की तिथे कला, नृत्य, शांतता याचा सगळा आढळ आपल्याला दिसून येतो. आदिवासी समूहाचं नृत्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, वादनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतका निरोगी आहे आणि त्याच्यातून ते ज्या पद्धतीने आनंद घेतात, ज्या पद्धतीनं समूह जीवनाचा आनंद घेतात, समूह जीवनाचं जे प्रात्यक्षिक त्यांच्या सगळ्या त्या टोल्यांमधून, तांड्यांमधून, गावांमधून दिसतं, त्यांच्या घराच्या रचनेतून दिसतं. म्हणजे मी एका आदिवासी पाड्यातली घरं पाहिली तर त्याची जी पडवी होती ती पडवी सर्व घरांची एकच होती आणि मागच्या बाजूला फक्त त्यांच्या खोल्या. अशा पद्धतीचं ते राहणं होतं. तर समूह जीवनाचा वस्तुपाठ म्हणून मला तर नेहमी असं वाटतं की आपल्या तथाकथित सुधारलेल्या नागरी संस्कृतीने त्यांच्याकडून खूप काही शिकायला पाहिजे आणि तेवढा ओपननेस खरं तर आपण दाखवला पाहिजे, नागरी संस्कृतीने दाखवला पाहिजे. बघण्याचा. आणि उलट प्रत्यक्षात असं दिसतं की हे कुणीतरी मागासलेले आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे, असा काहीतरी धोरणकर्त्यांचा आणि आपल्या सगळ्या लोकांचा दृष्टिकोन असतो. उलट या त्यांना बदलण्यापेक्षा खरं तर आपल्याला सगळ्यांना जे आपण या विकासाच्या नावाखाली भोग लोक झालेला आहोत त्यांनी सुधारलं पाहिजे असं. तर म्हणून माझी अपेक्षा अशी राहील की आदिवासी संस्कृतीला आपण गुरुस्थानी मानून त्यांच्यामधल्या ज्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रत्यक्षात जो एक उलटा विचार दिसतो आहे की आदिवासींचं मेन स्ट्रीमिंग कसं करता येईल अशी नेहमी चर्चा चाललेली असते. तर व्हॉट इज मेन स्ट्रीमिंग? मेन स्ट्रीम काय आहे?
तर मेन स्ट्रीम हा आपली ही रॅट रेस, आपण ज्याला चांगलं म्हणतोय, नागरी संस्कृतीमध्ये ज्याला महत्व आहे, त्याप्रमाणे आगपेट्यासारखी घरं आणि कॉन्क्रीटचे रस्ते आणि जिथे निसर्गाशी कमीत कमी संबंध येतो आणि खुलेपणाचा अभाव, याला आपण मेन स्ट्रीमिंग म्हणायचं का? तर हे त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांना इकडे ढकललं जाऊ नये. तर या मुद्द्यावरती चर्चा होत असताना एक असा मुद्दा समोर आला, की मग याचा अर्थ असा की आदिवासींना ही जी काही प्रगती झालेली आहे विज्ञान तंत्रज्ञानाची, किंवा मग या प्रगतीचे जे फायदे आहेत ते त्यांना मिळू नयेत का? म्हणजे वेगवेगळी जी क्षेत्र आहेत, उदाहरणार्थ मी मगा उल्लेख केला तसा माझी मुलगी श्वेता ही अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आहे. मग अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आदिवासी मुलांनी जायचं नाही का? किंवा अशी अनेक डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, ही क्षेत्र असतील, नुसतं करिअर म्हणून नाही, पण इतरही प्रगतीचे जे फायदे आहेत हे त्यांना मिळू नये आणि त्यांनी आहे तसंच राहावं आणि त्यांचं फक्त शोकेसिंग करायचं, असं तुम्ही म्हणता आहात का? विरोधी भूमिका. हा, तर माझं म्हणणं असं की हा काही कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच नाही. म्हणजे आता जरा आपण थोडं आणखी बारकाव्याने जर या मुद्द्याकडे पाहिलं तर मला असं दिसतं की आदिवासी संस्कृती टिकवण्याची आवश्यकता आहे. ती टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह हे नुसतं शासनाने नाही तर समाजाने सुद्धा आदिवासी समाजाला आदिवासी संस्कृतीसाठी प्रोव्हाइड केले पाहिजे. आणि एकीकडे ती संस्कृती टिकत असतानाच आदिवासी समाजातल्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये, ज्या तरुणांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्याची, करिअर करण्याची, प्रगती साधण्याची त्या अर्थाने अशी तयारी आहे, बुद्धिमत्ता आहे, कुवत आहे, त्यांना त्या संधी सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. म्हणजे आपण या दोन पद्धतीनं काम केलं तरच आपला जो काही हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटतं. एकाच पद्धतीनं जाऊन चालणार नाही. एकीकडे कॉन्झर्वेशन ऑफ द कल्चर, ट्रायबल कल्चर, आणि दुसरीकडे प्रोव्हाइडिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर द डेव्हलपमेंट, या दोन्ही आघाड्यांवरती काम केलं गेलं पाहिजे. ते अतिशय गांभीर्याने केलं गेलं पाहिजे, तर आपला हेतू साध्य होऊ शकतो. यातल्या कुठल्या एका बाजूला जर झुकलं गेलं तर ते योग्य होणार नाही असं मला वाटतं. निसर्गाला जवळ जाणारी अशी ही संस्कृती आहे आणि म्हणून त्यांच्या या कला विकसित झाल्यात असं आपण म्हणूया. आपण काय त्याचा उगम किंवा त्याचा बेस कसा आहे या कलांचा, की व्यक्त होण्याचं माध्यम असेल तर आपण उदाहरणार्थ चित्रकलेपासून घेऊया. आदिवासी म्हणलं की चित्रकला ही अगदी प्रसिद्ध आहे, पण त्याचा उगम कसा झाला असेल, काय त्याच्या पाठीमागं? मला जे आढळून आलेलं आहे ते असं दिसलं मला की आदिवासी कलांचा उगम हा त्यांच्या समूह जीवनाच्या भावनेतूनच आहे. आदिवासी कलेमध्ये म्हणजे अगदी चित्रकलेमध्ये सुद्धा गावाचं चित्रण, समूहाचं चित्रण हे अतिशय जोरकसपणे होतं. म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रेरणा या फार कमी आहेत. आणि समूहाने जगण्यासाठी, एकमेकांना धरून राहण्यासाठी, एकत्र मिळून पुढे जाण्याची ही जी काही एक समूह भावना, संघ भावना आहे, ती त्यांच्या कलांमधनं सुद्धा रिफ्लेक्ट होते. तर चित्रकलेमध्ये आपल्याला आठवत असेल की वारली चित्रशैलीमध्ये ते एक चित्र फार प्रसिद्ध आहे की फेर धरलेले आदिवासी, बरोबर, ही जी एक शैली आहे त्या शैलीमध्ये ते काढलेलं चित्र हे फार फेमस आहे. किंवा आदिवासी गावाचं चित्रण असतं. बैल आहेत, पाणी आणणारी बाई आहे. तुम्ही एक पाहिलं असेल की वारली चित्रशैलीमध्ये एकच माणूस उभा आहे अशी मानवाकृती कधी रेखाटलेली दिसणार नाही. तर समूह असतो किंवा त्याला काहीतरी जोड असते, प्राणी असतील, काहीतरी त्याला दिलेली. हे वारलीचं उदाहरण झालं. पण अशाच प्रकारे गोंडी चित्रशैली आहे, मधुबनी आहे, सेंट्रल इंडियामध्ये तशा बऱ्याच चित्रशैली दिसतात, कोरकू चित्रशैली आहे. त्यांनी समूहाचं एक प्रतीक त्यात आणलं, पण हे मला चित्र काढा आणि माझी ही एक अभिव्यक्ती आहे असं काहीतरी त्याच्या पाठीमागं कल्पना असू शकेल ना. कुठली कला ही अभिव्यक्तीच असते ना. म्हणून मला तो मुद्दा महत्वाचा वाटतो की एका विशिष्ट चित्रकाराची अभिव्यक्ती म्हणून त्याच्याकडे न बघता आदिवासी समूहाची ती अभिव्यक्ती असते, चित्रकार त्यांना प्रतिनिधित्व करत असतो असं मला दिसतं. बरोबर. आपण नृत्याचं पाहिलं तर ते समूह नृत्यच असतं. आदिवासी समूह नृत्य हे एकमेकांचा हात धरून किंवा एकमेकांमध्ये गुंफून
ते त्यांच्या देहाच्या ज्या अतिशय लयदार अशा हालचाली करतात आणि त्याला जो ठेका बरोबर असतो, दिलेला असतो. हा तर या सगळ्यातून एक अतिशय मेस्मरायझिंग, म्हणजे आपण गुंगून जातो असं वातावरण, असा नाद तयार होतो. हम्म. आणि म्हणजे एक योग असा आला की मला सुद्धा त्या समूहामध्ये, त्या सहभागी वर्तुळामध्ये होत आलं. त्यांच्या बरोबर, तर अक्षरशः आपण त्याचा एक घटक आहोत. हा हम्म. जो काही भाव तयार होतो, तर यातून खूप वेगळं, म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, त्याचं मला कंपॅरिझन करायचं झालं तर आपल्या वारीमध्ये पंढरीच्या हम्म. ते वारकरी जे अतिशय बेभान होऊन नाचतात हम्म. आणि ते त्यामध्येच गुंतून जातात, गुंगून जातात, ते जे मेस्मराईज होणं आहे, हम्म. त्याची तुलना मी या मेस्मराईज होण्याशी वा. करेन. हम्म. तर असं ते नृत्य, त्यांची वाद्य सुद्धा आपण जर पाहिली हम्म. तर त्या वाद्यांमध्ये इतकी कल्पकता आहे आणि इतकी मेहनत आहे. आणि मला या सगळ्यामध्ये, म्हणजे या सगळ्या कलांच्या मागचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो खूपच महत्वाचा वाटतो. ती त्यांच्या समाजाची एक अभिव्यक्ती आहे आणि त्या संस्कृतीचा साधेपणा, त्या संस्कृतीचा गोडवा आणि त्या संस्कृतीचं माधुर्य हे या सगळ्या कलांमधून सतत प्रतीत होत राहतं. नृत्याबद्दल आपण बोलतो आहोत. मला असं विचारायचं होतं की नेहमी नृत्य आपण थकलो आहे, दमलो आहे आणि मग आपल्याला कुठेतरी रिलॅक्सेशन हवंय. आता आपण मराठीमध्ये इतर भोंडला आहे, अमुक आहे, तर तिथं आपण म्हणतो की मला व्यक्त व्हायचंय. सासर माहेरची काही दुखणी असतील किंवा काही आजूबाजूचा जो परिसर आहे त्याबद्दलचं काही म्हणणं असेल, सांगणं असेल, तर या आदिवासींच्या बाबतीमध्ये काय नृत्य आपण म्हणालात की ते समूह एकत्र घेऊन हातात हात, पण त्या पलीकडे जाऊन अजून काही त्याला रंग कसा देता येईल? मी सांगतो, मी काही अशी आदिवासी नृत्य पाहिलेली आहेत आणि म्हणजे स्टेजवरती रचलेली नृत्य नाहीत फक्त, हा हा तर प्रत्यक्ष एका आदिवासी खेड्यामध्ये मी मुक्कामी अनेक ठिकाणी राहिलेलो आहे. तिथे रात्री त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांचा त्यांचा आनंद त्यांनी घेतलेला आणि ते नृत्य असं सुद्धा मला बघायची संधी मिळालेली आहे. तर त्याच्यामध्ये ही अभिव्यक्ती, मला ही आनंदाचीच अभिव्यक्ती जाणवली. आदिवासी गीतांमध्ये, आदिवासी नृत्यांमध्ये एक प्रकारचा जोश असतो, ऊर्जा असते. ऊर्जा असते. म्हणजे त्याच्यामुळे उलट तुम्ही जर दुःखी असाल किंवा काही निगेटिव्हिटी मनात असेल तर ती काढून टाकण्याची ताकद त्या ध्वनीमध्ये, त्या हालचालींमध्ये आणि त्या समूहामुळे जे काही वातावरण तयार होतं त्यामुळे तयार होते. तर तुम्ही मगा म्हटलात तसं मी पाहिलेलं की रात्र रात्र हे नृत्य चालू राहतं. बर. त्याने थकवा येत नाही, पण ती ऊर्जा संपतच नाही. रात्रभर हा समूह नृत्य करत राहतो. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा काही भेदभाव नसतो. हालचालींमध्ये काही फार वेगळेपणा आहे असंही नसतं. आणि त्यांच्या एकूणच संस्कृतीमधला जो साधेपणा आहे ना, तो साधेपणा त्या नृत्याच्या पायरवामध्ये सुद्धा जाणवतो. अतिशय सोप्या स्टेप्स आहेत. लय पण असते. हा, आणि तो सगळा समूह एक लय पकडतो. त्यांची शरीरं त्या लयीमध्ये झुलायला लागतात. तर मला असं वाटतं की ते जे काही छोटंसं खेडं असेल ज्याच्यामध्ये 100 घरं आहेत, 50 घरं आहेत आणि तिथं राहणारे हे 300-400 आदिवासी, सगळेच लहान मोठे स्त्री पुरुष सगळे एकत्र येऊन एकत्र गोल करून जेव्हा ते नाचतात आणि एका लयीमध्ये ती सगळी शरीर हलायला लागतात, तेव्हा त्यांच्या त्या खेड्यातल्या समाज जीवनाची लयच तिथे प्रतिबिंबित होते असं म्हणतात. कला, संस्कृती याबद्दल बोललो आणि हा संदर्भ आजच्या खरं तर पालकांनी घ्यायला हवा हा बोध. कारण आजकाल काय होतं, सगळ्या क्लासेसना आपण मुलांना पाठवतो आहोत किंवा एक मुलं आहेत, एकटी मुलं आहेत, त्यामुळे त्यांना शेअरिंग माहिती नाही आहे आणि ह्या सगळ्याकडे म्हणजे आपण मुलांना इतरांमध्ये सोडतच नाही. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये पालकांनी कसं बघायला हवं, या संस्कृतीचा बोध कसा घ्यायला हवा? तुम्ही फार छान शब्द वापरला, शेअरिंग. आणि तुम्ही जो प्रश्न सुद्धा मांडला तो टिपिकल महानगरी किंवा शहरी संस्कृतीतले, कॉन्क्रीटच्या जंगलात राहणारे जे आपल्यासारखे लोक आहेत त्यांना नेहमी येणारा, नेहमी जाणवणारा असा तो प्रश्न आहे. मला एक पूर्वी कुठंतरी वाचलेलं आठवतं, एका आदिवासी क्षेत्रामध्येच दुसऱ्या देशातल्या त्यांनी स्पर्धा लावली मुलांची आणि
तुमच्यातला जो कोणी पहिला येईल त्याला हे असं असं बक्षीस. हम्म. आणि ती मुलं धावायला लागली आणि त्यांच्यातला एक मुलगा अडखळून पडला. बर. तर ती सगळी मुलं थांबली, त्या अडखळलेल्या मुलाला बरोबर घेतलं आणि सगळे वा. एकदम पोहोचले. हा दृष्टिकोनातला फरक. हा जो दृष्टिकोन आहे ना, म्हणजे शेअरिंग या गोष्टीचा अर्थ सुद्धा आपण लिमिटेड नकोय घ्यायला. शेअरिंग हे खूप व्यापक अर्थाने आपण गृहीत धरायला पाहिजे आणि आदिवासी संस्कृतीतून त्या शेअरिंगचं महत्व कळू शकतं, हे पालकांना कळलं पाहिजे. पण मुळात आपले पालक हे हा सगळा विचार करण्याच्या कुठेतरी इतके लांब आहेत की त्यांना आपल्या मुलाचं भविष्यकाळ कसा असावा याच्या त्यांच्या काही ठरीव कल्पना आणि तसं ते घडण्यासाठी म्हणून काय वाटेल ते करायचं अशी ती मनोभूमिका. त्यामुळे त्यातून ते इथपर्यंत पोहोचतील हे कठीणच दिसतंय. पण खरोखरच तुम्ही म्हणता तसं आदिवासी संस्कृतीमधून हा संस्कार नक्की घ्यायला हवा. निश्चित मिळू शकतो, येऊ शकतो आणि पालकांनी मुलांना वाढवताना तर त्याचा विचार करायलाच पाहिजे. दुसरा याला जोडून एक मुद्दा असा आहे, आपण जे नेहमी म्हणतो की आदिवासी हा निसर्गपुत्र आहे. तर निसर्गपुत्र आहे याचा अर्थ काय? तर निसर्ग चक्राशी एकरूप झालेला आहे. बरोबर. म्हणजे बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. म्हणजे शाश्वत काय आहे तर बदल हाच शाश्वत आहे. त्यामुळे निसर्ग बदलतो त्याप्रमाणे आपण आपल्या काही गरजा बदलायच्या असतात आणि त्याच्याशी ऍडजस्ट करून घ्यायचं असतं, त्याच्याबरोबर राहायचं असतं. हा जो संस्कार आदिवासी संस्कृती देते आहे, हा संस्कार केवळ पालकांनी आपल्या मुलांबद्दलच नाही तर स्वतःच्या आयुष्याबद्दल एकूणच आपल्या समाजासाठी अंगीकारायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण नृत्याबद्दल बोललो, त्यांचे गाणी आहेत त्याबद्दल बोललो, पण आदिवासी म्हणलं की काही विशिष्ट प्रकारचे दागिने आणि ड्रेस असं एक चित्र समोर उभं राहतं. तर त्या बाबतीत तर खरंच खूपच व्हरायटी आहे. म्हणजे ही लोक हौशी आहेत. आयुष्याकडे अतिशय आनंदाने आणि हौसेने बघणारी लोक आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दागिने, म्हणजे नाकातलं असेल, गळ्यातलं असेल, कानातलं असेल, डोक्यात खोवण्याच्या काही गोष्टी असतील. आता हे धातू तर अलीकडे आले, पण पूर्वी तर हे सगळे जी आभूषणं असायची ही जंगलातल्या पानांपासून, काटक्यांपासून अशीच बनवलेली असायची. पक्ष्यांची पिसं. म्हणजे फुलांचा आणि पानांचाच मुकुट करून आपल्या डोळी घालायचा. अशा प्रकारचं त्यांचे देवदैवती जरी आपण पाहिले, त्यांच्या सणासुदीला सुद्धा ही लोक जी नटून थटून जातात, नटून थटूनच्या कल्पना या आपल्यासारख्या कृत्रिम काहीतरी कॉस्मेटिक्स लावून नटण्याच्या नाहीच आहेत ना. तर पानं, फुलं, पिसं याने नटायचं असतं. ही निसर्गाच्या जवळ जाणारी संस्कृती आहे. देवाकडे ते जातात, त्यांच्याकडे खेडा देव असेल किंवा एखाद्या डोंगरावरचा डोंगऱ्या देव असतो, ग्रामदैवत असतं, त्याचे काही सेलिब्रेशन्स असतात, उत्सव असतात. ही सगळी लोक इतक्या हौसेने साजरी करतात आणि सगळे एकत्र येतात. त्याच्यामध्ये काही भेदभाव राहत नाही. म्हणजे आपल्या वारीमध्ये मला जे आढळतं, वारीचं आपण कौतुक करतो, पण एक तो वारीचा काळ सोडला तर बाकी 12 महिने आपल्या गावाकडचे लोक, खेड्यामधले लोक, शहरामधले लोक अनेक प्रकारच्या विषमतेमध्ये आपण वाटलेलो असतो आणि ती विषमता मनात रुजलेली असते. पण आदिवासी खेड्यामध्ये तशी विषमता मनात नसते आणि ती त्यांच्या सेलिब्रेशन्स मधनं सुद्धा हे लक्षात येतं की एक प्रकारचा सगळे सारखे आहेत, आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र मिळून आपण जगायचंय ही भावना त्यांच्या पोशाखाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच लागू. अतिशय साधा पोशाख असतो. त्याचं कारण असं की अंग झाकणं गरजेपुरतं एवढंच. म्हणजे आपण आता जैत्रे जैत जो सिनेमा आला होता त्याच्यामध्ये सुद्धा जो पोशाख दाखवलेला होता की कमरेला काहीतरी गुंडाळलेलं, अगदी फडकच गुंडाळलेलं, याच्या पलीकडे आणि स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा कमरेला फडकं आणि छातीभोवती काही कापड, एखाद्या ओढणीसारखं किंवा कापडासारखं. म्हणजे तुम्हाला सांगू का, अलीकडे जीवनशैलीबद्दल एक जी चर्चा सुरू झाली की जीवनशैली ही मिनिमलिस्टिक असायला पाहिजे. हाव नको, हावरटपणा नको, साधेपणा पाहिजे, कमीत कमी मिनिमलिस्टिक पाहिजे. मला आदिवासी संस्कृतीमध्ये हा मिनिमलिझम आढळतो आणि सगळ्या बाबतीत. म्हणजे ते असं भरमसाठ खाणार नाहीत,
किंवा खाऊन भरमसाठ उरवून फेकणार नाहीत. अतिशय काटकसरीनं राहतील. घर सुद्धा फार आवाढव्य मोठं पाहिजे अशी त्यांची गरजेपुरतं. अपेक्षा नसते. कापडं सुद्धा अंगावरती असतील ती गरजेपुरती, फार काही असं काही नाही. व्यवसाय ह्यांचा काय की बाबा रानावनात भटकून मध गोळा करणं, वस्तू गोळा करणं आणि काही शोभेच्या वस्तू एवढा मर्यादित आहे की कसं? सांगतो. अलीकडच्या काळात आता फार पूर्वी तर फक्त जंगलावर आधारित म्हणजे मध, लाख, डिंक, लाकूड बरोबर. हे तोडायचं आणायचं आणि त्याच्या काय विक्री. आता मुद्दा तोच आहे बरं का. आदिवासी समाजाला असंचय महत्वाचा वाटतो. संचय करायचा नाही. ही त्यांची धारणा आहे आयुष्याची. आणि त्यामुळे पैसा कमावणे आणि तो जास्त कमावणे हा मुद्दा त्यांच्या डोक्यात नसतो, त्या संस्कृतीच्या डोक्यात नाही. अर्थात आता नागरी संस्कृतीच्या संपर्कात त्यातले काही लोक आल्यानंतर त्यांना या रोगाची लागण झाली असू शकते, ती गोष्ट वेगळी. पण त्याच्यामुळे पैशासाठी काहीतरी विकायचं, जास्त पैसा कमवायचा असं नाही. बहुसंख्य आदिवासी म्हणजे आपल्याला आकडेवारी सांगायचंय तर एक 40% आदिवासी हे शेती करतात. बर. त्यांची शेती आहे. शेतीचे काही आता कोकणातही आपल्याला प्रकार दिसतात. तिथं दळी जमीन वगैरे असे काही समस्या आहेत. पण त्यांची कधी कधी फिरती शेती असते. म्हणजे पुन्हा जमिनीच्या मालकीची आपल्या समाजातली जी कल्पना आहे ती त्यांच्या समाजात नव्हती पूर्वी. आत्ता थोडीफार आली असेल. पण एक जमीन कसली 2, 4, 5 वर्ष कसली मग ती सोडून दुसरी करायची. म्हणजे ही म्हणजे जमिनीची जी पिकाऊ क्वालिटी आहे ती अशी संपवून टाकायची नाही. बर. काही काळ वापरली मग दुसरीकडे गेलो, मग ती तिकडची वापरली वापरली. पुन्हा तिकडे गेलो, मग पुन्हा इथे आलो. हा दृष्टिकोन आहे. म्हणजे तोच हावरटपणा नाहीये, संपवायचं नाहीये, जे आहे ते पुरवून खायचं. तर शेती सुद्धा त्यांची असते ती नैसर्गिक शेती असते प्रामुख्याने. बरोबर. आपण आता ज्या ऑर्गॅनिक सगळं म्हणतो त्यांचं ऑलरेडी ते नैसर्गिक शेती आहे. त्या शेतीमधनं आपल्या कुटुंबाला पुरेल एवढं पिकवायचं आणि ते खायचं. बरोबर. म्हणजे जास्त पिकवायचं, मग ते विकायचं, मग त्याचा जो उत्पादन खर्च आला त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकून नफा कमवायचा, हा मुद्दाच नाहीये. काही लोक शेतमजूर आहेत. जवळपास 40% शेतमजूर आहेत. उरलेल्या 20% आता जी लोक काही शहरामध्ये आली, मोठ्या गावात आली, अशी आता विशेषतः नवी पिढी मोठ्या प्रमाणात म्हणजे शासनाने सुद्धा जी ट्रायबलसाठी हॉस्टेल सुरू केली, शाळा सुरू केली, त्यात आलेली आहे. काही लोक अजूनही ते वनोपज गोळा करणे या धंद्यामध्ये आहेत. मग ते मोहाची फुलं गोळा करणं असेल, याच्यामध्ये खूप तसे आर्थिक मुद्दे आहे. म्हणजे आदिवासींचं चरितार्थाचं साधन आणि त्याचं बळकटीकरण आणि दारिद्र्य रेषेखालून किंवा गरिबीतून त्यांना सोडवणं या पद्धतीने अनेक जण या विषयाकडे बघतात. पण याच्यात मला अभ्यासक म्हणून काय जाणवतं, गंमत सांगतो तुम्हाला. गरीब आहे म्हणजे आपल्या गरिबीची जी काही व्याख्या असेल त्या व्याख्येप्रमाणे आपण जर तपासायला गेलो तर सरसकट असं म्हणता येईल की बहुसंख्य आदिवासी गरीब. त्यांचं घर जर पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये सागवानाचा एकच वासा इतका मोठा असेल की त्या वाशाची किंमतच काही लाखात जाईल. मग ज्याच्या घरामध्ये एवढ्या लाखाचा सागवान आहे त्याला गरीब म्हणता येईल का? तर आपले सगळे अर्थशास्त्रज्ञ या व्याख्यांमध्ये अडकतात आणि फसतात. माझं म्हणणं असं आहे की या संस्कृतीचा वेगळेपणा लक्षात घेऊन आपल्याला या संस्कृतीच्या अभ्यासासाठी वेगळ्या व्याख्या बनवाव्या लागणार आहे. एक्झॅक्ट. मला तेच विचारायचं होतं की त्यांनी आदिवासींनी त्यांची संस्कृती आपल्याला दिलेली आहे, काय घ्यायचं आणि काय नाही हे आपल्याला शिकवलंय. ते प्रवाहात आले पाहिजे हे जरी मान्य असलं तरी आता आपली जबाबदारी आहे की ते टिकवून त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशा स्वरूपात त्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे निसर्गाला ऱ्हास न करता त्यांच्यामध्ये जी गरजेची प्रगती आहे तेवढीच झाली पाहिजे. हे फार मोठं आव्हान आहे आणि याला खूप पैलू आहे. म्हणजे हा मुद्दा जरी बोलायला शासकीय पातळीवरती तर याला खूपच पैलू आहेत. आणि मी जेव्हा आदिवासी
संशोधन आणि विकास संस्थेत आयुक्त होतो किंवा आदिवासी विकास आयुक्त होतो, त्या दोन्ही वेळेस प्रत्येक शासकीय योजनेमध्ये धोरणामध्ये अशा पद्धतीनं काय करता येईल याचा एक सजग विचार करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी आम्ही करू शकलो, काही बदल घडू शकले, काही गोष्टी नाही होऊ शकल्या आणि एकूणच एका व्यापक मतैक्याची याच्याबद्दल गरज आहे. आता साधी गोष्ट, आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था पुण्यात आहे, हं. पण पुण्यामध्ये आदिवासी संदर्भात आदिवासी निगडीत किती कार्यक्रम होतात? फार थोडे. झालेच तर ते आदिवासी महोत्सव, त्या महोत्सवामध्ये काहीतरी आदिवासींनी तयार केलेल्या काही वस्तू, त्यात सुद्धा जे काही गट येतात हं. आदिवासी, ते सुद्धा वर्षानुवर्ष तेच गट तेच परत असतात. परत येतात, त्याच वस्तू विकतात, त्यांचे तेच नृत्य दरवर्षी केले जातात आणि पुण्यासारख्या शहरात ते बघायलाही कुणी येत नाही, कुणाला त्याच्यात रसही नाही. तर एका व्यापक मतैक्याची गरज आहे. अर्थशास्त्रापासून, समाजकारणापासून हं. ते या सगळ्या सांस्कृतिक मुद्द्यांपर्यंत हं. एका मोठ्या विचार मंथनाची गरज आहे आणि मला असं वाटतं की आज या माध्यमातून असा काही विचार जर ट्रिगर झाला हं. आणि हे विचार मंथन सुरू झालं आणि वेगवेगळ्या समाज जीवनाच्या पैलूमध्ये, हं. प्रगतीच्या पैलूमध्ये हं. आदिवासींसाठी कशा पद्धतीने एक समाज म्हणून आपण जायला पाहिजे, आपलाच हा समाज घटक आहे हे लक्षात घेऊन कसं पुढे जायला पाहिजे, याची चर्चा जर सुरू झाली तर ते फार आवश्यक बरोबर आहे. आहे. हा एक अभ्यास झाला तर नवीन येणाऱ्या पिढीला सुद्धा ते सुकर होईल. पण मला एक प्रश्न राहिल्यासारखा वाटतो, की मुलांकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा कसं मुलांना वाढवतात कसं? ती काय संस्कृती आहे आदिवासी लोकांची? मी मघा सांगितलं तसं ही जबाबदारी समूहाची असते. म्हणजे गावातली मुलं हं. ही फक्त त्या आई वडिलांची, पालकांची जबाबदारी नाहीये. बरं. तर त्या अख्ख्या गावाचीच जबाबदारी आहे. आणि म्हणून कित्येकदा मला सुद्धा मी गेलो एखाद्या आदिवासी पाड्यावर, तर मला असं चित्र दिसलेलं आहे की गावात काही 2-4 म्हातारी कोतारी आहेत. म्हणजे समजा 50 उंबऱ्याचं, 100 उंबऱ्याचं गाव आहे. त्याच्यामध्ये एक 2-3 म्हातारी माणसं त्या गावात दुपारी दिसतात. बाकी सगळी तरुण मंडळी मजुरीला कामासाठी गेलेली आहेत, मजुरीला. कामाला गेलेली आहेत, जंगलात गेलेली आहेत आणि बाकी लहान मुलं मग. आता या लहान मुलांमध्ये मी अशी अनेक घरं पाहिली की 7-8 वर्षाची ती मुलगी किंवा 5-6 वर्षाची मुलगी आणि तिचा 1-2 वर्षाचा धाकटा भाऊ बरं. किंवा तो 4-5 वर्षाचा मुलगा आणि 1 वर्षाची लहान त्याची म्हणजे बहीण. थोड्या मोठ्या मुलांची जबाबदारी, की त्यांनी अजून लहान मुलांना ते सांभाळायचं. त्यांना सांभाळतात, ते वृद्ध लोक सगळ्याच मुलांकडे लक्ष देतात. तुम्हाला खरंच सांगतो, आपल्या या नेहमीच्या सगळ्या नागरी झापडं लावलेल्या विचारांमध्ये फार वेगळ्या पद्धतीचं वागणं, वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन हा या समाजामध्ये आढळतो. ते गाव वाढवतं त्या मुलांना. ते काय असं पालकांचीच फक्त जबाबदारी आहे असं नाहीये. हं, हं, हं. आणि म्हणून आम्ही आमच्या आदिवासी विकास विभागामार्फत ज्या आश्रमशाळा आहेत किंवा एकलव्य मॉडेल स्कूल्स आहेत, या सगळ्यामध्ये हा जो दृष्टिकोन आहे हा कसा आणता येईल हा एक प्रश्नच आहे. हा काही सहजासहजी नाहीये सोडवता होणार. येण्याजोगा नाहीये. नाहीये. त्याच्यावर म्हणून मी म्हटलं की अनेक पैलूंवरती खूप विचार होण्याची गरज आहे. गरज आहे. शेवटी फक्त मी एवढं विचारते, की विवाह असेल किंवा काही मूल जन्माला आल्यानंतरचा तो एक आनंद उत्सव असेल, तर ते साजरी करण्याची संस्कृती कशी आहे? आदिवासी हा उत्सव प्रिय प्रिय आहे. माणूस पण पुन्हा आपण त्याच मुद्द्यावरती पुन्हा येतो येतो आहे आहे. की वैयक्तिक उत्सवाला फारसा थारा नाही. समूहाला थारा आहे. आणि त्याच्यामुळे होळी साजरी करणार किंवा त्या डोंगऱ्या देवाचा काही उत्साह असेल तर तो साजरा करणार. पण एखाद्या घरी मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली, तिचा वाढदिवस किंवा ती जन्माला आली म्हणून काही उत्सव, हं. हा काही प्रकार मला दिसला नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक असण्याला फारसा स्कोप स्कोप नाही. नाहीये. हा पुन्हा म्हणजे आदिवासी संस्कृती हा समूह जीवनाचा उत्सव आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अशा वैयक्तिक किंवा कुटुंब पातळीवरच्या हं. अशा त्या मानाने संकुचित नाहीये. गोष्टींना थारा नाही. मगाचपासून आपण चर्चा करतोय. खरं तर आदिवासी संस्कृती ही सामूहिक जीवनाचा उत्सव आहे, असं सरांचं म्हणणं आहे. डॉक्टर किरण कुलकर्णी सर माझ्याबरोबर आहेत. खूप छान गप्पा मारल्या आम्ही. आदिवासींची जी संस्कृती आहे ती खरंच आपल्याला बोध देणारी आहे. निसर्गाच्या जवळ जाणारी आहे. एकत्रित राहणारी आहे.
नात्यांना सांभाळणारी आहे, विशेष म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होऊ न देणारी आहे आणि हे सगळं आता आपण टिकवून ठेवलं पाहिजे. कला जतन करणारी आहे. हा सगळा विकास आणि याच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी निसर्गापासून दूर जातो आहे आणि आपलंच आयुष्य धोक्यात येतं की काय अशा परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता आदिवासी संस्कृतीकडं एक आशा म्हणून बघायला, एक सकारात्मक दृष्टिकोन म्हणून बघायला काही हरकत नाही. याचा अर्थ असा नव्हे की आदिवासींनी मुख्य प्रवाहामध्ये यायचं नाही. परंतु त्यांनी जो बोध दिला आहे, त्यांच्या संस्कृतीतून आपल्याला जे शिकवलं आहे, त्याचा नक्कीच आपण सगळ्यांनी विचार कराल अशी अपेक्षा आहे. हा विचार देऊन मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी सर. आपण खूप छान या ठिकाणी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे. संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.